each messenger RNA is made up of thousands of triplet codon. आपण काल ट्रिपलेट कोडॉन याची माहिती घेतली आणि अशा पद्धतीने मॅसेंजर RNA हा हजारो ट्रिपलेट कोडॉनपासून बनलेला असतो. हा मॅसेंजर RNA बाहेर निघतो ॲज पर द मॅसेज ऑन द मॅसेंजर RNA. मॅसेंजर RNAचं काम हे मॅसेज बनवणे. तर त्याच्यावर जो मॅसेज आहे तो विच इज फॉर ॲम्युनो ॲसिड आर सप्लाय बाय ट्रान्सपोर्ट RNA. ट्रान्सपोर्ट RNAचं काम आहे ट्रान्सपोर्ट करणे. सो ॲज पर द मॅसेज ऑन मॅसेंजर RNA ॲम्युनो ॲसिड्स आर प्रोड्यूस सप्लाय बाय ट्रान्सफर RNA. फॉर दिस पर्पज tRNA has anticodon having complementary sequence to the codon on messenger RNA. अशा पद्धतीने tRNA मार्फत ॲम्युनो ॲसिड पुरवले जातात. या कामासाठी मेसेंजर RNAच्या पूरक क्रमानुसार हा वापर केला जात असतो आणि यालाच ट्रान्सलेशन असं आपण म्हणत असतो. लक्षात ठेवा, ट्रान्सलेशन म्हणजे काय तर मॅसेंजर RNA पासून जो मेसेज तयार केला जातो ॲम्युनो ॲसिड्सपासून तो tRNA सप्लाय करत असतो आणि या कामासाठी अँटीकोडॉन वापरले जात असतात आणि हे अँटीकोडॉन कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सीनुसार मॅसेंजर RNAवर तयार असतात. यालाच आपण ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतरण असं म्हणतात. भाषांतरण म्हणजे काय, एका भाषेचं दुसऱ्या भाषेमध्ये रूपांतरण. द ॲम्युनो ॲसिड्स ब्रॉट इन बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड विथ द हेल्प ऑफ rRNA. तर अशा पद्धतीने ॲम्युनो ॲसिड तयार झालेला ॲम्युनो ॲसिड हे ज्या वेळेला tRNA आणत असतं त्यावेळेला ते पेप्टाइड बॉन्डमार्फत जोडलं जात असतं रायबोझोमल RNAला. त्यालाच rRNA असं आपण म्हणतो. आणि या प्रक्रियेमध्ये ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ मॅसेंजर RNA टू अदर एंड ऑफ डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. या प्रक्रियेमध्ये रायबोझोम्स हा एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे प्रवास करत असतो आणि हे जे अंतर असतं हे एका ट्रिपलेट कोडॉन एवढं असतं. यालाच आपण ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण असं आपण म्हणतो. सच मेनी चेन्स, अशा अनेक साखळ्या एकत्र येतात, कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. आणि अशा पद्धतीने अनेक साखळ्या एकत्र आल्यानंतर एक जटिल प्रथिनं तयार होत असतात. दीज प्रोटीन्स control various functions, various activities in the body of living organism and their appearance too. अशा पद्धतीने हे जे अनेक कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होतात हे प्रोटीन आपल्या शरीरावर आणि आपल्या शरीराच्या वाढीवर नियंत्रण ठेवत असतात. तर थोडंसं कठीण जात असेल मुलांना, पुन्हा थोडक्यात सांगतो. तर rRNA हा DNAच्या एका स्ट्रँडची त्याच्यामध्ये असणाऱ्या न्यूक्लियोटाईडची कॉपी करतो आणि कॉपी तयार झाल्यानंतर तो त्याच्यावर मॅसेंजर RNA हा तयार होत असतो. मॅसेंजर RNA हा न्यूक्लियसच्या बाहेर पडतो. या मॅसेंजर RNAवर विशिष्ट प्रकारच्या ॲम्युनो ॲसिड्स हे कोडच्या स्वरूपात असतात. हे याला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन म्हणजेच कॉपी करणे. तर अशा पद्धतीने मॅसेंजर RNA तयार झालेला मॅसेंजर RNAमध्ये असणारे मॅसेज हे कोडच्या स्वरूपामध्ये ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हा tRNA करतो. म्हणून त्याला ट्रान्सपोर्ट RNA असं म्हणतात. ट्रान्सपोर्ट RNA हा मॅसेंजर RNAवरचे असणारे कोड याच्यासाठी अँटीकोडॉन तयार करतो आणि म्हणून याला ट्रान्सलेशन भाषांतरण, कारण की कोडला अँटीकोड तयार करण्याचं काम tRNA करत असतो. लक्षात ठेवा, मॅसेंजर RNAवर असणारे जे कोड आहेत या कोडला अँटीकोडॉनचं काम tRNA करत असतो. यालाच ट्रान्सलेशन असं म्हणतात. पहिलं म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे कॉपी करणे, त्याला प्रतिलेखन, मराठीत प्रतिलेखन म्हणजे कॉपी करणे. हे सुरुवातीची पहिली स्टेप. नंतर मॅसेंजर RNAवर जे मॅसेज असतात हे मॅसेज जे ट्रिपलेट कोडॉन असतं याला अँटीकोडॉन तयार करण्याचं काम tRNA करत असतो. याला ट्रान्सलेशन असं म्हणतात. आणि आता तयार झालेले जे अँटीकोडॉन आहेत हे अँटीकोडॉन rRNA या mRNA आणि tRNAला एकत्र करतात याला, आणि एका रायबोझोमल RNA जो असतो हे जे कोड आहेत हे एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे मॅसेंजर RNAवर नेत असतो. आणि हे जे अंतर असतं हे एका ट्रिपलेट कोडॉनसाठी असतं. असे हजारो साखळ्या एकत्र येऊन एक कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होत असतं.
पुढचा भाग आता म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन म्हणजे काय बदल होतात. आपण बघतो सजीव स्वतःसारखाच दुसरा एक सजीव निर्माण करत असतो, पण हा हुबेहूब पूर्णपणे आईवडिलांसारखा नसतो, तर त्याच्यामध्ये काही बदल असतात. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्स ड्यू टू जीन्स ओनली. लक्षात ठेवा, फक्त जीन्स आणि जीन्समुळेच सजीव स्वतःसारखाच सजीव निर्माण करत असतात. and some of those genes are transmitted to the next generation without any change. अशा पद्धतीने हे जीन्स जनुके म्हणतो आपण, हे जनुके मातापित्यांकडून जसेच्या तसे काही प्रमाणात हे अपत्यांमध्ये प्रस्थापित होत असतात. ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. म्हणून आईवडिलांचे मातापित्यांचे लक्षणं गुण हे मुलांमध्ये अपत्यांमध्ये स्थापित होत असतात. हा व्यवहार पण कधीकधी समटाईम्स सडन चेंज ऑकर इन दोज जीन्स. कधीकधी काही गोष्टींमुळे त्या जीन्समध्ये काही चेंजेस होतात. समटाईम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन्स चेंज इट्स पोझिशन दॅट कॉल मायनर चेंज विच इज नथिंग बट म्युटेशन. तर हे जे जीन्समध्ये असणारे जे ट्रिपलेट कोडॉनमध्ये जे न्यूक्लियोटाइड आहे त्याच्यातला एखादी जागा ही बदलते आणि बदलल्यामुळे काही प्रमाणामध्ये आपल्याला बदल दिसायला लागतात. यालाच म्युटेशन असं आपण म्हणतो. केलं का? सम म्युटेशन मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. काही जे बदल असतात हे फार कमी असतात, परंतु काही लक्षात येण्यासारखे असतात. फॉर एक्झाम्पल म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर. काही वेळेला गंभीर स्वरूपामध्ये जर जीन्समध्ये बदल झाले तर त्याच्याने काही गंभीर जेनेटिक आजार होतात. फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया. याची माहिती आपण मागच्या वर्षी 9वीमध्ये बघितलेली आहे. दिस इज अ एव्हरलास्टिंग प्रोसेस अँड इट इज वन ऑफ द प्रूफ ऑफ डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. अशा पद्धतीने ही याची माहिती डार्विन्स थेअरीमध्ये मांडलेली आहे.